हॅलो फ्रेंड्स, आणि व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओत आपण कटिंग बघितली होती, आज आपण इथे स्टिचिंग पाहणार आहोत। तर बघा, ज्यांनी कटिंगचा व्हिडिओ इथे बघितला नाही त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण इथे लिंक शेअर करणार आहोत। तर हा बघा, आपण जो फ्रंट पार्ट आहे या पद्धतीने आपल्याला फ्रंट पार्ट इथे स्टिच करायचा आहे। आणि खालचा जो घेर आहे आपण इथे 4.5 मीटर आपण अखंड ठेवली आहे। तर फ्रंट पार्ट साठी 2 मीटर आणि बॅक पार्ट साठी इथे आपल्याला 2 मीटर हवी आहे। तर आपण पाहूया याची आता आपण स्टिचिंग। तर आपण अस्तर घेतले आणि 2 मीटर साडीचा आपण इथे कापड घेतलाय। या पॉइंट पासून आता आपल्याला या पॉइंटला 4 मीटर आपण इथे कापड जो येतो आधी आपण सरळ अस्तरला मॅच करणार आहोत। सरळ कापडाचा पार्ट आपण इथे घेतलाय। तर आपण इथे या पॉइंटला 4 मीटर आपण याला सरळ स्टिच केलाय। त्यानंतर या पॉइंटला आपल्याला या पद्धतीने कापड इथे फक्त प्लेट्स टाकायचे नाही, फक्त जमा करायचे। जसं आपण सुई टाकल्यावरती कापड इथे जमा करतो त्यानुसार आपण इथे कापड फक्त एक सुन्या टाकल्यासारखं या पॉइंटला आपल्याला कापड इथे जमा करायचं आहे। किंवा तुम्ही डायरेक्ट इथे सुई टाकून पण आपण याला स्टिच करू शकतो। एक प्रकारे कापड आपल्याला या पॉइंटला जिरवायचं आहे। 4 मीटर जो कापड आहे तो 2 पार्ट मध्ये आपण डिवाइड करायचं आहे, पुढच्या आणि पाठीमागच्या पार्ट साठी। आणि या पद्धतीने आपल्याला आतमध्ये जे चुन्या टाकून घ्यायचे आहेत आणि ह्या स्टिच करायचे आपल्याला या पद्धतीने। सुई आत ठेवायची, प्रेस आपण वरती करायचं आहे आणि परत याच पद्धतीने आपल्याला 4 इंच त्या साइडला आणि 4 इंच या बाजूने आपल्याला दोघे पॉइंटने 4-4 इंच सोडून आपल्याला पूर्ण ह्या कापडाच्या या पद्धतीने इथे सुना टाकून घ्यायचे। एकदा परत आपण जवळून बघूया। या पॉइंटला कापड उचलायचं आहे, बोटाखाली प्रेस करायचं आहे, परत घ्यायचं आहे, बोटाखाली प्रेस करायचं आहे आणि अगदी आपल्याला जो कापड आहे आपला 2 मीटरचा तो आपल्याला आपल्या अस्तराची जी आपण कटिंग केली त्या कटिंगच्या पार्ट मध्ये आपल्याला याला ऍडजस्ट करत याला स्टिच करायचं आहे। साधारण आपण अर्धा इंच बघा। तर जेवढं आपला हे अस्तर आहे या पॉइंटला आपल्याला इथे सरळ स्टिच करायचंय। शिल्लक जेवढा आपला कापड याच्या आपल्याला पूर्ण याला परत जेवढा कापड आहे त्याला आपल्याला या पद्धतीने आतल्या साइडला प्रेस करत स्टिच करायचं आहे। थोडाच आपला इथे कापड शिल्लक राहिला आहे, परत आपल्याला याला याच पद्धतीने कापड आपल्याला आत पूर्ण फोल्ड करायचं आहे। साइड पॉइंटला आपण प्लेन ठेवलंय कारण आपलं 2 इंच जे आहे ते साधारण फिटिंग मध्ये जाणार आहे आणि साइडचा जो पॉइंट आहे तो एक्स्ट्रा आपल्याला प्लेट्स नकोय, त्याच्यामुळे आपण कापड फक्त एवढ्याच पॉइंटला दाबायचा प्रयत्न करायचा। एक्स्ट्रा म्हणजे ड्रेसला जो आहे तो घेरा इथे जास्त येईल आणि पूर्ण साडीचा वापर इथे करून आपण घेरदार ड्रेस इथे बनवतोय। या पॉइंटला आपण सरळ स्टिच करून एक सोप्या पद्धतीने आपण इथे प्लेट्स पण टाकून घेतलाय
आणि या पद्धतीने बघा तुम्ही या पॉइंटला आपला खालचा जो घेराचा पार्ट आहे तो आपण इथे रेडी केला। आता हे झाल्यानंतर या पॉइंटला बघा आपण जो वरचा पार्ट घेतला होता कटिंग मध्ये आपण बघूया, आपण व्ही शेप मध्ये नेक कट केला होता। आतल्या पॉइंटला आपण वेगळं कापड कट करून याला आतल्या पॉइंट पासून स्टिच करून घेतला, जेणेकरून एक प्रकारे आपली इथे डिझाईन रेडी होती। आता याला आपण करायचं काय, या पॉइंटला सेंट्रल पॉइंटला ठेवायचं आहे, सेंट्रल पॉइंट पासून याला आपल्याला स्टिच करायचंय। साधारण शिलाई दिसते, शिलाईच्या अलीकडून आपण याला स्टिच करायचंय, जेणेकरून ड्रेस जो आहे तो आपल्या इथे प्रॉपर फिटिंग मध्ये येईल। प्लेट्स दाबल्या जाणार नाही आणि एक्स्ट्रा कापड दाबलं जाणार नाही, या हिशोबाने आपण स्टिच आतला जो अस्तराचा पार्ट आहे तो आत प्रेस करायचा आहे आणि याला शिलाईच्या आपल्याला अडीकडे स्टिच करायचं। तर बघा या पॉइंटला आपण परत एकदा चेक करायचं की आपण कुठल्या प्लेट्स वगैरे इथे जी आहे ती निघालेली तर नाहीये, आपली स्टिचिंग इथे प्रॉपर झाली आहे या पद्धतीने। आता हे झाल्यानंतर आपण करायचं काय, एकदा परत आपण जिथे आपण शिलाई लावली त्या पॉइंटला अलीकडून एक डबल शिलाई लावून घेऊया आणि आपण परत मशीनवरून खाली लावणार आहोत की आपला घेरा व्यवस्थित इथे मॅच झालाय की नाही ते। तर बघा आता फ्रंट पार्ट आपला इथे स्टिच झालाय। तर बघा जसं आपण या पॉइंटला आता हा फ्रंट पार्ट आपण स्टिच केलाय, त्याच पद्धतीने इथे आपण बॅक पार्ट पण इथे स्टिच करून घेतलाय। डीप नेक घेतलाय, पाठीमागे नॉड लावले आणि या पद्धतीने पाठीमागचा पार्ट पण आपण इथे स्टिच करून घेतलाय। फ्रंट पार्ट, बॅक पार्ट, घेरा खूप मोठा झालाय, साडीचा आपण पूर्ण वापर इथे केलाय या पद्धतीने। कटिंग डायरेक्टली आपण आता घेऱ्याच्या पाठी स्टिचिंग बघितली आहे, ज्यांनी ड्रेसची पूर्ण इथे स्टिचिंग ज्यांना बघायची त्यासाठी सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करणार आहे आणि ज्यांनी कटिंग नाही बघितली त्यांच्यासोबत सुद्धा आपण कटिंगचा व्हिडिओ इथे शेअर करणार आहे। तर आता आपण फ्रंट आणि बॅक घेऱ्याचे पार्ट झाले, आता आपण स्लीव मॅच करणार आहोत, शोल्डर जॉईन करूया आणि ड्रेसला साईड फिटिंग टाकून ड्रेस इथे आपण कम्प्लीट करणार आहोत। तर बघा आपण एक पार्ट सरळ ठेवलाय, दुसरं पार्ट त्याच्यावरती उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि शोल्डर जे ते तिरकशी आपल्याला डाऊन स्टिच करायचे, मुंड्याच्या साईडने तिरकशी आपण डाऊन स्टिच करायचे आणि शोल्डरला साधारण 2 ते 3 वेळा आपण शिलाई लावून शोल्डर इथे व्यवस्थित मॅच करूया, जेणेकरून हे व्यवस्थित पॅक होते। तर या पॉइंटला आपण शोल्डर इथे मॅच करून घेतलाय। आता शोल्डर मॅच झाल्यानंतर आपल्याला स्लीव इथे मॅच करायची आहे। तर बघा आता आपण या पद्धतीने स्लीव इथे कट केली आहे। स्लीव कट केल्यानंतर फ्रंटची आपण गोलाई दिली नाही, तर हा आपला फ्रंट पार्ट आहे, हा आपला बॅक पार्ट आहे। आता ज्यांना फ्रंट आणि बॅक हे कटिंग केल्यानंतर कळत नाही त्याच्यासाठी हा सोपा उपाय। तर आता आपल्याला फ्रंटची याला गोलाई द्यायची,
आता हा आपला पुढचा पार्ट आहे, या पद्धतीने शोल्डरवरती स्लीव ठेवायची आहे आणि हा जो पुढचा पार्ट आहे सेंट्रल पॉइंट पासून याला आपल्याला जो आपण मार्जिन वाला पॉइंट आहे तो आणि वरून 1 इंच सोडून आपल्याला याला हलकीशी गोलाई घ्यायची. कशी घ्यायची आहे हे मी स्लीवची जी आपण व्हिडिओ बरेचसे स्लीवचे आपण व्हिडिओ बघितले, याच्यात आपण बघितलंय. स्लीव मध्ये जर कटिंग परफेक्ट जमली नाही तर याच्यामुळे ब्लाऊज मध्ये भरपूर मोठा प्रॉब्लेम येतो. साइड पॉइंट पासून होतं काय की एक जो पार्ट आहे तो खालीवर होतो, त्याच्यामुळे जो आपला मार्जिन वाला पॉइंट असतो त्याच्यात आपल्याला कमी करायचं नाही. फक्त जो मिडल पॉइंट आहे त्याच्यातच आपल्याला अर्धा इंचची गोलाई द्यायची राहते. तर आपण या पद्धतीने अर्धा इंचची मिडल पॉइंट पासून गोलाई दिली आणि हा जो पॉइंट आहे तो मी शोल्डर वरती ठेवते आणि स्लीव मॅच करायला आपण शोल्डर पासूनच सुरुवात करतो. आता परत आपल्याला कापड इथे वेगळं न करता फक्त सुई आत ठेवली आहे. कापड परत आपल्याला पूर्ण या पॉइंट पासून डबल शिलाई लावत फिरवून घ्यायचं आहे. आपण शोल्डर पर्यंत परत याच पॉइंटला डबल शिलाई लावत येऊया. फक्त कापड खाली व्यवस्थित प्रेस करा जेणेकरून आत येणार नाही. शोल्डर पॉइंट पर्यंत यायचंय. परत कापडाला प्रेस करायचं आणि आता आपण शोल्डर पॉइंटवर आल्यानंतर हा जो आपला पाठीमागचा पार्ट आहे आता या पॉइंटला आपल्याला स्लीव इथे मॅच करायची. फक्त कापडाची काळजी घ्यायची, कापड एक्स्ट्रा याच्यात दाबलं जाणार नाही. जसं की पूर्ण स्लीव आपली मॅच करून झाली आहे, पण मी धागा जो आहे तो बाहेर न काढता जसं आपण शोल्डर पॉइंट पर्यंत डबल डबल शिलाई लावून झाली तशीच आपण या पॉइंटला पण परत एकदा डबल शिलाई. आता स्लीव आपली इथे प्रॉपर लावून झाली आहे. स्लीव लावून झाली आहे तर साईड पॉइंटची फिटिंग आपल्याला टाकायची. त्यासाठी आपल्याला करायचं काय, कापड या पद्धतीने करून आपल्याला उलटवून घ्यायचं. तर आपण एकच इथे शिलाई लावून प्रॉपर इथे फिटिंग टाकणार आहोत. आता जी मुंडेची गोलाई आहे या पॉइंट पासून आपण डबल ठेवलाय, त्यानंतर या पॉइंटला साधारण एक 9 इंचाची आपली मुंडेची गोलाई आहे. तर आपण इथे 4.5 वरती एक पॉइंट देऊया आणि आता याच अंदाजाने आपण 1.5 इंच आत एक प्रॉपर ड्रेसला फिटिंग टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही हवं तर इथे मार्जिनची शिलाई टाकू शकता, पण इथे प्रॉपर जी शिलाई ती आपण एकच टाकू. आता या पॉइंटला आपल्याला जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी 1 इंचच आपल्याला मार्जिन सोडायची आणि पुढे आपण याला स्टिच करत जायचं. 1 इंच साईडला सोडायचंय. 1.5 इंचची आपण फिटिंग घेतली, त्याच्यामुळे डायरेक्टली तुम्ही इथे 1.5 इंचची फिटिंग न टाकता तुम्ही 1 इंच आत या. जे नवीन शिकतात स्पेशली त्यांच्यासाठी घातल्यानंतर तुम्हाला जर लूज झाला तर मग परत तुम्ही अर्धा इंच इथे शिलाई लावू शकता. आता मेन जो येतो आता आपल्याला खालचा घेरा इथे मॅच करायचा. तर आपला अस्तरवाला पार्ट आहे, त्यानंतर एक साडीवाला पार्ट आपण घेणार आहोत. परत दुसरा आपला इथे आपण साडीचा पार्ट घेतोय आणि आता यात फिटिंग कशी टाकायची, प्रॉपर रेडीमेड ड्रेस जे आपण बाहेर बघतो ते प्रॉपर यायला हवे, त्यानुसार याची फिटिंग आपल्याला हवी. जरी तुम्ही इथे कळीवाला ड्रेस असेल तरी सुद्धा आता हा जो आपला प्रॉपर शेप जो आहे तो कमरेचा आहे, तर याला आपल्याला तिरकसं अर्धा इंच आत जाऊन शिवायला आतल्या साईडला पूर्णपणे आतल्या साईडला जाऊन आपण साधारण 1.5 इंच आत जाऊन याला तिरकशी शिलाई लावली आहे. आणि हा उरलेला आपला सीट घेरापासून जो खालचा पार्ट आहे त्या पार्ट पासून आपल्याला घेरा न दाबता याला आपल्याला पूर्णपणे मोकळा सोडायचा आहे. अगदी मी इथे अर्धा इंच आत घेत आता या पॉइंटला
या पॉईंटपासून आता इथून फक्त आपण कुठल्याही प्रकारची फिटिंग न टाकता फक्त आपल्याला कापड इथे जोडायचे, अर्धा इंच आत घ्यायचं आहे आणि त्या पॉईंटपासून आपल्याला इथे शिलाई लावायची. साडीचा पुरेपूर वापर करून आपण इथे पूर्णपणे घेरदार ड्रेस. फक्त साईड फिटिंग टाकताना लक्षात घ्या की कुठल्याही प्रकारचा जो कापड आहे तो सुटायला नको आणि शिलाई जी ती आपली इथे व्यवस्थित लागायला हवी. अस्तर अर्धा इंच आत जायला हवं आपल्याला या पॉइंटला आणि कापड जर तुमचा इथे मोठा होत असेल तर त्याला आपल्याला आतल्या साईडने इथे प्रेस करायचं जेणेकरून हे बाहेर येणार नाही. दोन ते तीन वेळा शिलाईन आपण इथे लावून पॅक करून घेतला आणि ड्रेस आपला इथे रेडी झाला. तर इथे आपला हा फ्रंट पार्ट आहे ड्रेसचा. ड्रेस आपण पूर्ण कंप्लीट करून घेतलाय. हा आपला इथे बॅक पार्ट आहे. ड्रेस आपण कंप्लीट करून घेतलाय. यात तुम्हाला काही प्रश्न पडतील तर कमेंट्स करा आणि कुठल्याही साईजसाठी बिंदास ड्रेसची इथे कटिंग करायची आहे आणि स्टिचिंग करायची आहे. कुठल्याही प्रकारची पेपर कटिंग न करता, कारण आपण स्टेप बाय स्टेप कुठल्याही साईजसाठीचे आपण इथे व्हिडिओ जे ते बघितले त्याच्यामुळे कटिंग करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं आपण न घाबरता आपण साडी तुम्ही डायरेक्ट फाडून इथे स्टिच करायला सुरुवात करा. स्टेप बाय स्टेप पासून मी तुम्हाला सगळे व्हिडिओ इथे दाखवेन. फक्त तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायचा त्यानुसार तुम्ही मला कमेंट्स करा, म्हणजे मी तुम्हाला त्यासाठीचा नेक्स्ट व्हिडिओ इथे नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करेन.